अशी त्याची भासार मेल्या मनाचा गयावी अशी त्याची भासार मराठी मातीची ज्योत हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव र दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव र शंभू शंकराचं नवराज गडगावर शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा इथं पाय ठेवण्या आंधी विचारतो असता कर बर इथं पाय ठेवण्या आंधी विचारतो असता कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार मार खाय मनवा कसा कसा तुला झेपल वार खाय मनवा कसा कसा तुला झेपल मराठा ह्यो आता मराठा ह्यो आता मराठा ह्यो आता मी बादशाही ठोकल शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा त्याची भासार मराठी मातीची ज्योत हाय आसार दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव र दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव र शंभू शंकराचं नवराज गडगावर शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा शिवबाराज 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 राजा ते उपस्थित करू शकले. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्या मुंबईच्या संध्याकाळच्या कार्यक्रमांना जर लोकांना बोलवायचं असेल तर दिवसभर सारखं सांगायला लागतं चांगला कार्यक्रम आहे या बरं का नक्की संध्याकाळी. महिला मंडळी तर अजिबात यायला तयार नसतात कारण संध्याकाळचे 7 वाजले की घराघरात एक वस्तू सुरू होते तो म्हणजे टी व्ही आणि त्या टी व्हीवर एकामागे एक वेगळ्या 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 सिरियल चालू असतात आणि त्या सिरियलच्या तालावर बायकांची सगळी कामं चालू असतात. आमच्या पुण्यातल्या बायका संध्याकाळी 7ची पहिली सिरियल लागली की ठरवतात आज काय स्वयंपाक करायचा. 7च्या सिरियलचा पहिला ब्रेक झाला की भाजी चिरली जाते दुसऱ्या ब्रेकला भाजी फोडणीला पडते 2 नंबरच्या सिरियलला कुकरच्या शिट्ट्या वाजतात चपात्यांची कणिक मिळून होते 3 नंबरची सिरियल काही एवढी आवडीची नसते चटाचट चपात्या लाटतात 4 नंबरची सिरियल असते फार महत्त्वाची असते महा एपिसोड असतो भराभर जेवण हॉलमध्ये घेतात कोणी कुणाशी बोलत नाही जेवणात मीठ कमी होतं का जास्त होतं काही कळत नाही एकटा टी व्ही बोलत असतो. या टी व्हीला वैतागून आमच्या मित्रांनी टी व्हीचा लॉंग फॉर्म केला आहे की टी व्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं. खरं तर सगळ्यांचंच झालं आहे पण आपल्या प्रत्येकाला टी व्हीवर काहीतरी महत्त्वाचं पाहायचं आहे. तर आज इतक्या आवरून सवरून निवांत माता भगिनी येऊन बसल्यात घड्याळात किती वाजलेत बघितलं तर अगदी कौतुक करावं आयोजकांचं. तर महिला मंडळींना वाटू नये की आपल्या सिरियल चुकल्या म्हणून आवर्जून तुम्हाला सिरियलची गाणी ऐकवणार आहोत. 3 सिरियलची 3 टायटल सॉन्ग आहेत खूप गाजल्या होत्या सिरियल संपल्यात आता पण सिरियलची गाणी आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात ज्याला आपण जिंगल म्हणतो. तर माता भगिनींसाठी आवर्जून 3 गाणी 3ही सिरियल खूप गाजल्या होत्या एकत्र करून ऐकवणार आहोत. आमच्या सातारा परिसरामध्ये ह्या सिरियलचं शूटिंग पण झालं होतं यातल्या. तर काही सिरियल विस्मृतीत गेल्या असल्या तरी गाणी अजूनही लोक आहेत आणि आमची साज वाद्यवृंदाची खासियत आहे की तुम्हाला कोणत्याही वाद्यवृंदात मिळणार नाहीत ऐकायला ती म्हणजे सिरियलची गाणी आम्ही ऐकवत असतो मधनातनं. तर खूप गाजलेल्या सिरियल आहेत तिन्ही एकत्र करून गाणी ऐकवणार आहोत खास माता भगिनींसाठी. ऐकूया.
करावं हे जीन सार दान पावन सरसुखाच देईन आदर सार दान पावन तू वाट वाट मी पाय घडी तू वाट वाट मी ज्योत तुझी हाळला केळायो प्रीतीचा ओरला शिखारी चेहरा तुझा फिकीर सारी धावणीला बांधुनी ही सैनिका तुंगमावी आसमंती आपली ही जिंदगानी प्रेम वेडा काळजाची प्राणज्योत पेटली हो लागिरा झालजी हो लागिरा झालजी हो लागिरा झालजी भुईलय मी घुटाचा दाना चहुकर बहरलं राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आबाडाचा छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला रंगला तुझा जीव झाला येडा पिसा गुगला यो हर पुन्हा देव माझा जिंकला यो तिले तिचा गंगामध्ये रंगला सगळ्यांनाच उत्सुकता असेल की एका ग्रामीण जीवनातल्या ग्रामीण व्यवसायाशी निगडीत असलेल्या शेतकरी राजाशी संदर्भात असलेल्या आणि ग्रामीण समाज जीवनाशी निगडीत असलेल्या वार्तांकनाचा एक नवा मापदंड बांधून घालते आहे हे आपलं दैनिक राज्य लोकतंत्र. खरं तर नको त्या बातम्या ऐकत बसणे, नको ती माहिती जमवणे, एकमेकाकडे लक्ष न देता अजिबात उपयोगाच्या नसलेल्या बातम्यांमध्ये स्वतःला गर्क करून घेणे, असा हा सध्याचा एक 5 वर्षांचा कालखंड आहे केला. आणि कुणी कुठलीही बातमी पाठवली की कसलाही विचार न करता की ती पुढं पोचवायची, हे आपलं व्रत होऊन बसलं आहे. माहितीचा स्रोत काय आहे, ती माहिती खरी आहे की नाही, आणि ती माहिती म्हणजे नक्की ज्ञान आहे का नाही, ह्याचा आपण विचारच करायला तयार नाही आहोत. इतक्या वेगानं आपण एकमेकांपर्यंत वाटेल त्या पद्धतीने पोचवतो आहे. तर हा काळच आहे की विवेकानं, विचारांनी आणि खरोखरच त्या माहितीचा स्रोत काय आहे ह्याचं परीक्षण करून मगच आपण एखादी गोष्ट जर जबाबदार नागरिक असू तर मांडली पाहिजे, पोचवली पाहिजे. सुकुमार नजर तुझ्या तलवार तू सांग कसा तू सांग कसा इजनार पुरीचो धक धकता बनवा
प्रीत ह्या कुंतल्या लोचनी ही साथ तुझ्या हृदयाची हलगीच पुरी प्रणयाची हुरहुर मनी मिलनाची हुरहुर मनी मिलनाची दे सके कोल